व्यवस्थित चिकनमध्ये मुरलं पाहिजे. पूर्ण मसाले आणि मिक्स करून ठेवून द्यायचं. आता शेवटची लेयर आहे भांबरुडीचा पाला, व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. बाहेर अजिबात राहायला नको. हवा जर गिरी कुकरची तर शिटी नाही होणार. सांगा कसे काही झाले लाडू सांगा. मस्त मस्त झाले एकदम. मस्त झाले ना. छान झाले. अरे वा. तुम्ही सांगा मॅडम. मस्त झाले. मस्त झाले. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे. आज आपण बनवणार आहे चिकन पोपटी आणि तेही कुकरमध्ये. कुकरमध्ये आपण चिकन पोपटी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बघूया कशी आपण चिकन पोपटी बनवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग चिकन पोपटीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आता पोपटी बनवायला सुरुवात करतोय. तर पोपटी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आपण काय काय घेतलंय साहित्य ते तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम सांगा मॅडम काय काय घेतलंय. चिकन, अंडी किती घेतले. 6 घेतले. 6 अंडी घेतलेत. पावट्याच्या शेंगा आहेत. 2 बटाटे. त्याच्यामध्ये 2 बटाटे टाकणार आहे आपण. भांबरुडीचा पाला. हा भांबरुडीचा पाला बोलतात. ते माझे मित्र आहेत, त्यांनी दिलाय आणून मला आणि चांगला आहे पाला एकदम. बघा मस्त पान आहे. बरं, भांबरुडीचा पाला आहे एवढा आपल्याकडे. आणि पुढे दही घेतलंय. चिकनला लावण्यासाठी जेव्हा मॅरिनेट करू आपण तेव्हा आपण दही लावणार आहे. ओके. चिकन मसाला आहे. आलं लसूण पेस्ट. ओवा घेतलाय थोडासा आपण. त्यामुळे ओव्याची टेस्ट जरा वेगळी येते आणि त्यासाठी ओवा घेतलाय. हल्दी पावडर आहे. घरचा आमचा जो गावी बनवलेला आहे लाल तिखट मसाला तो आहे. लिंबू घेतलाय आणि मीठ घेतलंय. मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. तर आता हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा कुकर घेतलाय. बघा आमच्याकडे हा मला वाटतं 5 लिटरचा कुकर आहे, तो घेतलेला आहे. तर या कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. तर हे एवढं साहित्य आहे. आता प्रथम आपण काय करणार आहोत, हे जे चिकन आहे चिकन धुवायचं, साफ करून घेणार मॅरिनेट करायचं आणि त्याला नंतर मॅरिनेट करणार आपण. तर 1 तास ठेवणार. 1 तासभर ठेवणार त्याला आणि त्याच्यानंतर आपण पोपटी बनवायला परत सुरुवात करू. चला तर मग चिकन मॅरिनेट करायला, साफ करून मॅरिनेट करायला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आपण जे चिकन घेतलंय, आता साफ करून घेतलंय, ते मॅरिनेट करण्यासाठी आपण हे करणार आहे, त्याला मॅरिनेट करणार आहे. तर टोपात आपण असं ठेवणार आहे. तर काय काय टाकतो मॅरिनेशनसाठी. आलं लसूण पेस्ट टाकले बघा त्याच्यामध्ये. दही घेतले थोडंसं. बरं, जेवढं लागेल तेवढं दही घेतलंय. ओके. लिंबू टाकणार. अच्छा, चिकन मसाला, लाल तिखट, घरचा मसाला लाल तिखट, हल्दी पावडर आणि हल्दी पावडर. हे एवढं सगळं आपण मॅरिनेशनसाठी घेणार आहे. ओके. ओवा तो आपण नंतर टाकूया. पोपटी लावते. ओके. हो, पोपटी लावताना ओवा टाकू त्याच्यामध्ये. ठीक आहे. लिंबू घेते. अर्धा लिंबू घेतलेला आहे. दही आहे ना, मग आंबट होईल. ओके.
अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मसाले आहेत आणि दही पूर्ण ते चिकनमध्ये मुरलं पाहिजे. हां, व्यवस्थित चिकनमध्ये मुरलं पाहिजे पूर्ण मसाले आणि मिक्स करून ठेवून द्यायचं. मिक्स कर पूर्ण, अजून ते व्यवस्थित जरा लागू दे त्याला मसाला. मीठ राहिले, मीठ टाकायचं आता. मीठ आत्ताच टाकणार आहे. थोडं याला मुरेल, थोडंसं टाकते. थोडं टाक. हां, मीठ तुम्हाला आपण म्हणजे चवीनुसार घ्या. हे आम्ही 1 किलो चिकन घेतलेलं आहे पूर्ण. ठीक आहे. हे पूर्ण मॅरिनेशनला किती वेळ ठेवायचं आहे? 1 तास ठेवते. जर 2 तास ठेवलं तर अजून चांगलं, पण आता वेळ नाही आहे तेवढा. ओके, 1 तास ठेव. 1 तासभर आपण व्यवस्थित त्याला झाकून ठेवणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आता चिकन वगैरे मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण आहे ना पोपटी भरायला सुरुवात करूया. तर हे बघा, हे चिकन आपण मॅरिनेशनला ठेवलं होतं ते एकदम मस्तपैकी त्याला कलर वगैरे आलेला आहे. आणि आता आपण पोपटी भरायला सुरुवात करायची. तत्पूर्वी हे बघा, एक कुकर घेतला आहे आपण. हा कुकर मगाशी दाखवलं होतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपण जाळी टाकले. ही जी असते कुकरमध्ये जाळी, त्याचं कारण असं आहे की जर का खाली पाणी सुटलं तर ते नको सुटायला, जास्त पाण्यात नको यायला, म्हणून ती आपण जाळी घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण आता भांबुर्डीचा पाला टाकणार आहे. टाका, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तो. आपल्याकडं पाला आहे भरपूर, चिकन पण आहे बरंचसं. तलाला एकच थर लावूया. एक थर लावूया तलाला. अशा प्रकारे आपण हा एक थर लावलेला आहे. आता ह्याच्यावरती शेंगा टाकूया. ह्या ज्या शेंगा आहेत, पावट्याच्या शेंगा ना, पावट्याच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत त्या लावूया. पुढे मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण. चिकनमध्ये पण मीठ आपण कमी वापरलेलं आहे. थोडं ओवा टाकते. थोडं ओवा टाक. अंडे कधी टाकायचे? आता अंडी टाकते. आता अंडी टाक. आता ह्याच्यावरती चिकन लावूया. चिकन लावूया. व्यवस्थित चिकनचे असे थर लावायचे. दोन बटाटे टाकले, ते पण ह्याच्यामध्येच ठेवते. ठीक आहे, बटाटे पण टाकले आपण चिकनमध्ये. व्यवस्थित असं मॅरिनेशन झालेलं आहे चिकनचं, आणि ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण. थोडीशी कोथिंबीर टाकते ह्याच्यावरती. थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी. ह्याच्यावरती परत राहिलेल्या शेंगा टाकते. तो लास्टला ठेवते. ओके, आधी शेंगा टाकून घेते. आता पाला टाकते की ओवा टाकते? आधी थोडा ओवा टाकते. मीठ टाकलेलं आहे. आता
शेवटची लेअर आहे भांबरुटीचा पाला, व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. बाहेर अजिबात राहायला नको हा. हवा जर गेली कुकरची तर शिटी नाही होणार. व्यवस्थित लावून घे. लावा. शेंगा आपल्याकडे आहेत. खाली ॲक्च्युली भरपूर टाकलं. मला वाटतं कुकर बंद व्हायला तकलीफ होईल म्हणून मी टाकल्या नाहीत त्या. थोडंसं मीठ टाकते, ह्याच्यावर लागायला पाहिजे. टाकून पानं चांगले झाले पानाची. बरेचसे पानं होते आपल्याकडं. व्यवस्थित लाव. मस्त हिरवागार आहे. छान पानं भेटली ते एकदम. झालं. हे व्यवस्थितपणे आपण लावून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थितपणे लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावर आता आपण झाकण मारणार आहे, कुकरचं झाकण. फक्त बघतोय पुढे लीक हे नाही ना झालं, पानं बाहेर नाही येतं का. मग कुकरचं झाकण लावलेलं आहे. झालंय. हे बघा, हे आपली पोपटी एकदम रेडी झालेली आहे. हे बघा, हा कुकर एकदम रेडी झालेला आहे. ह्या कुकरला आपण आता गॅसवरती ठेवणार आहे. किती मिनिटासाठी आणि किती शिटी देणार आहे? 5-6 एक 7-8 शिटी आपण देऊ त्याला. जवळजवळ एक अर्धा तास जाईल मला वाटतं शिजायला. तर चला गॅसवरती ठेवूया. तर मंडळी बघा, आपण कुकर आता गॅसवरती ठेवणार आहे. हां, ठेवा. गॅस थोडं फास्ट आहे. मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे गॅस. हा जास्त आहे, मीडियम फ्लेमवरती करायचं. जरा कमी कर गॅस थोडा. हां, आणि असं आता जवळजवळ एक 15-20 मिनटं जातील. कमीत कमी आपल्याला 7-8 शिट्ट्या द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघूया आपली पोपटी कशी होती ते. ठीक आहे, चला तर मग पोपटी झाल्यावरती बघू आता. तर मित्रांनो, हे बघा पोपटी झालेली आहे. चिकन सुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. म्हणजे खूप टेस्टी झालेली आहे, एकदम भारी झालेली आहे. आम्ही पहिल्यांदाचा प्रयत्न केला होता आणि एकदम प्रयत्न आमचा फुल सक्सेसफुल झालेला आहे. साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही घरात बनवू शकतं. आम्ही पण पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही बनवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कळवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग, धन्यवाद. पोपटी एकदम सुंदर झालेली आहे.
थँक्यू.